पावसाळा सुरू झाला, पण बेळगावच्या चव्हाट गल्लीत आजही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात 8 दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा केला जातो. तोही वेळेत होत नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. UGD प्रकल्पाचे काम सुरू असताना पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तुटली आणि तिची योग्य दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाईपलाईनमधून गळती होत असून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार, नागरिकांना सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा कधी मिळणार, यासाठी डी मीडियाला फॉलो करा, शेअर करा. युटिलिटीचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा इथे खड्डे काढले आणि पाण्याचे पाईप सगळे कट करून गेले. त्यानंतर आम्हीच हे व्यवस्था करून घेतलं आमच्या खर्चाने. त्या सुद्धा पाणी जरा सुद्धा येत नाही आहे. मशीन लावलं तर पण प्रेशर पाणी नाही आहे. मग आम्ही पाणीसाठी कुठं जायचं? बिल तर आम्ही भरतो महिन्याला, खरं पाणीचं अजिबात इथं 1 महिना झाला पाणी अजिबात नाही आहे कोणाला सुद्धा. मग पाणी आम्हाला यायला पाहिजे, त्याच्यासाठी सरकारने काय तर त्याच्यासाठी घ्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. सप्लाय आता मध्ये 15 दिवस तर पाणी अजिबात नव्हतंच. खरं आता वयस्कर लोक इथं राहतात, टँकरनी कसं पाणी होणार? एका घरात 4 म्हणजे फॅमिली राहतात, त्यांना पाणी कसं पुरवठा होणार आहे? फक्त 1 तास पाणी आणि सोडतात आणि ते पण टायमिंग राहत नाही आणि ते पण प्रेशरने पाणीला मशीन लावल्याशिवाय पाणी येत नाही. मग आम्ही पाणी कसं घ्यायचं, कसं वापरायचं, कसं पाणी कुठून घ्यायचं? बोरचं पण कनेक्शन नाही आहे इथं आम्हाला. मग आम्ही पाणीचं कशाचंच आम्हाला हे नाही, मग आम्ही पाणी कुठून घ्यायचं? पाणी व्यवस्थाच नाही आहे आपल्याकडे पाणीचं. जे पाण्याचं प्रॉब्लेम आहे चव्हाड गल्लीत, प्रत्येक नागरिकांना एवढी हालत व्हायली की प्रत्येकांना आता 8 दिवसाला एकदा पाणी येतंय ते व्यवस्थित आहे ना, आणि 24 तास पाणी L&T कंपनीने काय देणार आहे आणि कुठल्या ह्याच्यानं पुरवणार आहे? बिल मात्र तुम्ही घ्यायलाय, बरोबर आहे. जसं नळ बिल घेता तसं पाणी पण सोडायची व्यवस्था त्यांनी प्रशासनानं करावं अशी विनंती करतो. चेक करून नगरसेवक बेपत्ता आहे. फोन केले तर फोन उचलत नाहीत. नगरसेवक फक्त आपलं आमदारकीकडे चमकोगिरी करण्यासाठी 1-2 चौकामध्ये हल्ला, कुदळ मारले आणि प्रेस नोट करून गेले. नाहीतर त्यावेळेला आमदारांनी गल्लीतल्या लीडरांना बोलवून काय समस्या आहे, काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे होतं. लोकप्रतिनिधींना मतदान केलेलं आहे, परंतु लोकप्रतिनिधीचं काम आहे की इथं येऊन इथल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना डायरेक्शन केलं पाहिजे. लोकप्रतिनिधींना काय झालंय, चव्हाड गल्लीत आपल्याला मतदान होत नाही, आपण तिकडे विकास करणार नाही, अशी एक वृत्ती लोकप्रतिनिधीला आता नवीन जे निवडून आले त्यांना झालेली आहे. मी लोकप्रतिनिधींना इतकंच सांगू शकतो, तुम्हाला मतं पडू देत अगर न पडू देत, तुम्ही प्रत्येक भागात जाऊन ज्या समस्या मीडियाला येतात त्या तुम्ही स्वतः निवारण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो.